नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. घरकुलाच्या हप्त्याच्या प्रतीक्षा सर्वांनाच आहेत. खूप जणांचे हप्ते पडत आहेत, काही जणांचे हप्ते पडायचे बाकी आहेत. ती बी प्रोसेस प्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये हप्ते पडून जातील. परंतु महत्त्वाचा मुद्दा जो राज्य शासनानं 10,000 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि तो निधी प्रत्येक जिल्हा वर्ग करूनही खूप लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाचे हप्ते जमा होत नाहीत, अशा तक्रारी आहेत. परंतु प्रोसिजरप्रमाणे हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. त्यामुळं माननीय जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून हे आदेशित करण्यात आले की लवकरात लवकर घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाचे हप्ते जमा करा, असा आदेश गेल्यामुळं आता लवकरच या प्रोसिजरला जास्तीत जास्त फास्ट गतीनं सर्वांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर पाहायचा म्हटलं मित्रांनो, खूप जणांच्या कमेंट अशाही आल्या की 35,000 रुपये अनुदानासाठी काय करावे लागेल. म्हणजे जे राज्य शासनाकडून 50,000 रुपये अनुदान वाढीव देण्यात येणार आहे, त्यासाठी काय करावे लागेल असं खूप जणांचा प्रश्न आहे. कारण हे पैसे अजून खूप जणांना आलेले नाहीत. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासनाकडून घरकुलासाठी वाढीव 50,000 रुपये अनुदान मंजूर करण्यात आलं. जी-आर काढण्यात आला आणि हा जी-आर काढल्यानंतर वर्गवारीप्रमाणे अनुसूचित जाती जमाती त्याचबरोबर सर्वसाधारण घटकासाठी असा वेगवेगळा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आला व खूप जणांच्या खात्यामध्ये हे 50,000पैकी 35,000 रुपये अनुदान जमा झालेलं आहे. परंतु उर्वरित 15,000 रुपये जे अनुदान आहे ते तुम्हाला सौर ऊर्जेच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या घरावर सौर प्लेट बसवण्यासाठी मिळणार आहे. परंतु आता काही जणांना अजून भरपूर जणांना हे 35,000 रुपयाचं अनुदान मिळालं नाही आणि त्यांना वाटते की हे यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी प्रोसिजर काय करावी लागेल, असं खूप जणांच्या कमेंट मी वाचल्या. तर मित्रांनो, राज्य शासनाकडून जे घरकुलासाठी अगोदरचा जो निधी होता, त्या निधीमध्ये लाभार्थ्यांची घरकुलं पूर्ण होत नव्हती आणि त्या लाभार्थ्यांची घरकुलं पूर्ण होत नसल्यामुळं त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचं वाढीव अनुदान मंजूर करण्यात आलं. ते अनुदान वाढीव मंजूरमध्ये 35,000 रुपये हे बांधकामासाठी देण्यात येणार आहेत आणि उर्वरित 15,000 रुपये हे सौर प्लेटसाठी देण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच अपेक्षा आहे की 35,000पैकी 50,000पैकी 35,000 सध्या खूप जणांना पडलेत आणि काही जणांना पडणं बाकी आहे. मग ह्यासाठी काय करावं लागेल? तर नियमाप्रमाणे जर पाहिलं, जेव्हा राज्य शासनाकडून जी-आर काढण्यात आला, त्या जी-आरमध्ये अशी कुठलीही गोष्ट नमूद नव्हती की यासाठी तुम्हाला काय प्रोसिजर करावं लागेल. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश इतकाच आहे की यासाठी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. फक्त तुमचे प्रोसिजरप्रमाणे पहिला हप्ता काढून घ्या, दुसरा हप्ता काढून घ्या, तिसरा हप्ता काढून घ्या. तुमचा मस्टर भरून रोजगार हमीचे हप्ते काढून घ्या. या प्रोसिजरप्रमाणे तुमची कामं करीत राहा. या सर्व डाट्याच्या आधारावरच म्हणजे तुमचं घरकुलाचं बांधकाम कुठपर्यंत आले, हा डाटा राज्य शासनापाशी जसा जसा तुमचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हा हप्ता उचलल्यानंतर जसा डाटा त्यांच्याजवळ जातो, त्याप्रमाणे त्यांनी घरकुलाच्या बांधकामासाठीच 35,000 रुपये देणार आहेत. त्यामुळं कमीत कमी तिसरा हप्ता झाल्यानंतर किंवा चौथा हप्ता झाल्यानंतर तुम्हाला 35,000 रुपयाचं अनुदान मिळू शकतं. त्यामुळे ह्यासाठी प्रोसेस वेगळी आहे का? तर काहीही नाही आहे. तांत्रिक ग्रामपंचायतच्या लेवलवर जो डाटा जातो पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या हप्त्याचा, त्याप्रमाणे जसं बांधकामाची तुमची प्रोसिजर वडी वाढत जाईल. म्हणजे जास्तीत जास्त जर उदाहरणार्थ सांगायचं झालं, घरकुलाचं बांधकाम अंतिम टप्प्यात जसं येईल तसं तुम्हाला ते पैसे जमा होणार आहेत. आता काही जणांना तिसरा हप्ता पडल्यानंतरही चौथा हप्ता 35,000 रुपयाचा पडला. काही जणांना चौथा हप्ता पडल्यानंतरही तो 35,000 रुपयाचा हप्ता जमा झाला. त्यामुळं उद्देश सांगायचा इतकंच आहे, या 35,000 रुपयासाठी तुम्हाला कुठलीही वेगळी प्रोसेस करायची गरज नाही. तुमच्या ज्या पद्धतीनं बांधकामाची लेवल वाढत जाईल, म्हणजे ते बांधकाम कमीत कमी चालू असणं गरजेचं आहे. तुम्हाला घरकुल मंजूर होणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये घरकुल हे तुम्हाला मंजूर होणं गरजेचं आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं जर घरकुल मंजूर झालं असलं, तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. कारण या अगोदर जे घरकुलं मिळालेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये, त्या लाभार्थ्यांना ह्या 35,000-50,000 रुपयाचं अनुदान नाही. त्यामुळं तुमच्या घरकुलाच्या स्टेजनुसार तुमचं बांधकाम लेवल कुठपर्यंत आलंय, ह्या स्टेजनुसारच राज्य शासनाकडून तुम्हाला 35,000 रुपयाचा पहिला हप्ता म्हणजे देण्यात येणार आहे. दुसरा हप्ता हा 15,000 रुपयाचा. हे 15,000 रुपये तुमच्या घराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तुमच्या घरावर जे सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यासाठी ते 15,000 रुपये वेगळे आहेत आणि ते तुम्हाला नंतर येऊ शकतात. परंतु महत्त्वाचा मुद्दा, बांधकामासाठी राज्य शासनानं 35,000 रुपये मंजूर करण्यात केलेले आहे. त्यामुळे हे बांधकाम चालू असतानाच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला काहीही करायची गरज नाही. राज्य शासनाकडून निधी आला, तुमच्या निधीमध्ये
पात्रतेमध्ये जर तुम्ही असाल, दुसऱ्या टप्प्यामध्ये घरकुल असेल, ते बांधकामाची परिस्थिती सध्या चालू असेल, तुमचं बांधकाम कुठे कोण्या लेवलला आले याचा डाटा त्यांच्याकडे असतो. तो डाटा त्यांनी डायरेक्ट त्या ₹35,000 अनुदानासाठीच्या यादीमध्ये ॲड करतात. त्यामुळे त्या यादीमध्ये तुमचं नाव जातं आणि तुम्हाला ते ₹35,000 अनुदान मिळणार आहे. त्यामुळे असा कोणताही लाभार्थी त्याच्यामधून वंचित राहणार नाही आहे. ज्यांची घरकुलं व्यवस्थितप्रमाणे बांधकाम चालू आहेत, व्यवस्थितप्रमाणे घरकुलाचे हप्ते चालू आहेत, त्यांनाही ₹35,000 लाभ मिळणार आहे. त्यामुळे 35,000 पासून एकही लाभार्थी याच्यामध्ये वंचित राहणार आहे. यासाठी तुम्हाला कुठलीही प्रोसेस करायची गरज नाही. तुमचे रेग्युलर हे हप्ते चालू असणं गरजेचं आहे. कारण हे हप्ते चालू असले म्हणजे याचा अर्थ हा होतो, की या लाभार्थ्यांचे घरकुल प्रगतीपथावर आहे, बांधकामाच्या स्थितीत आहे आणि 75% बांधकाम पूर्णत्वाकडे आल्यानंतर लागलीच तुम्हाला ₹35,000 अनुदान दिलं जातं. त्यामुळे आता काही जणांचे 75% नाही का काही जणांचे 50% पर्यंत किंवा काही जणांचे 100% घरकाम बांधकाम पूर्ण झाले आहेत, परंतु त्यांना ₹35,000 मिळाले नाहीत. असाही काही जणांचा प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, त्यासाठी राज्य शासनाकडून निधी येत असतो आणि हा निधी टप्पेवाईज प्रत्येक जिल्ह्यासाठी आल्यानंतर त्याचे तो पैसे वर्ग केले जातात. त्यामुळे तुमचं बांधकाम 75% असो, 50% झालेला असो किंवा 100% पूर्ण घरकुलही झालेला असो, जरी झालेला असेल तर राज्य शासनाकडून तुमचा जेव्हा निधी मंजूर होईल त्या विभागाचा, तो निधी आल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे होणार आहे. वैयक्तिक तुमच्या एकट्याचे जरी 100% घरकुल बांधकाम झालेलं असेल तर इतरांचे राहिले असतात. त्यामुळे एकट्यासाठी निधी वर्ग केला जाऊ शकत नाही. राज्य शासनानं ज्याप्रमाणे घरकुलासाठी घरकुल हप्त्यासाठी निधी मंजूर करतात, त्या पद्धतीनं रेग्युलर प्रमाणे प्रत्येकाचे हप्ते खात्यावर जसे पडतात, त्याच पद्धतीनं हे ₹35,000 लाभ सर्व लाभार्थ्यांना होणार आहे. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये इतकीच आहे, तुम्ही जरी तुमचं इंजिनियर असो, तुमचे ग्रामसेवक असो, तुमच्या बांधकामाची पातळी कुठपर्यंत आली आहे, हे तुम्ही एखाद्या वेळेस ग्रामसेवकला किंवा इंजिनियरला सांगू शकता आणि त्याच्यानंतर 35,000 अनुदानाचा मला लाभ मिळू शकतो का? कधीपर्यंत मिळू शकतो? याबाबत तुम्ही माहिती इंजिनियर किंवा तुमचे ग्रामसेवक अथवा पंचायत समितीला भेटूनही याबाबत माहिती घेऊ शकता. परंतु यासाठी कुठलीही अशी वेगळी प्रोसेस नाही आहे. राज्य शासनाकडून जसं पहिला हप्ता, दुसऱ्या हप्त्यासाठी जे प्रत्येक हप्त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट द्यावं लागतात. पहिला लेंटर लेवल असो, सुरुवातीला पाया भरणे असो, यासाठी ज्या हप्त्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट द्यावं लागतात वेगवेगळे, त्याच पद्धतीने यासाठी कुठलेही डॉक्युमेंट सध्या तरी राज्य शासनाकडून लिखित नाही आहेत. असा आदेशही राज्य शासनाकडून कुठलाही काढण्यात आला नाही. त्यामुळे या 35,000चा लाभ ह्या सर्व घरकुलधारकांना मिळणार आहे. याच्यासाठी वेगळी कुठलीही प्रोसेस करायची गरज नाही आहे. सर्वांना हे ₹35,000 जमा होणार आहेत. कारण या 35,000त बांधकामाचा विषय आहे. त्यामुळं बांधकाम चालू असतानाच हे ₹35,000 तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळं तुमचे अगोदर जे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा जे काही हप्ते आहेत, ते हप्ते काढून घ्या. मस्टरचे हप्ते काढून घ्या. ही प्रोसेस तुमची कंटिन्यू चालू असली, याचा अर्थ राज्य शासनाला हे समजतं, की यांचं घरकुल अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ह्याला 35,000चा लाभ देणं आवश्यक आहे. त्यानंतरच त्या लाभार्थ्याच्या यादीमध्ये नाव जातं आणि त्या लाभार्थ्यांना 35,000चा लाभ. त्यामुळं काही जणांना जो कन्फ्यूज होतं 35,000साठी वेगळे डॉक्युमेंट द्यावे लागतात का? तर कुठलेही वेगळे डॉक्युमेंट द्यायची गरज नाही आहे. तुमच्या घराच्या प्रगतीपथावरच हे 35,000चा लाभ कधीही तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. जास्तीत जास्त तिसरा, चौथा हप्ता पडल्यानंतरच याचा लाभ खूप लाभार्थ्यांना झाला. याचा अर्थ तिसरा, चौथा हप्ते काढण्याचा प्रयत्न करा. बांधकाम प्रगतीपथावर येताच तुम्हाला ₹35,000चा लाभ राज्य शासनाकडून देण्यात येईल. कारण इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती व सर्वसाधारण घटकासाठी हा वेगवेगळा निधी राज्य शासनाकडून ₹50,000चा देण्यात येणार आहे आणि त्यामध्ये या 35,000चा लाभ हा घरकुलधारकांना हा निधी त्यांचा आल्यानंतर सर्वसाधारण असाल, सर्वसाधारण घटकासाठीच्या निधीतून तुमचे पैसे वर्ग होतील. अनुसूचित जाती जमातीसाठी असाल तर अनुसूचित जाती जमातीसाठीचा वेगळा निधी त्या माध्यमातून तुम्हाला लाभ भेटेल आणि उर्वरित 15,000ची जी अपेक्षा करताय त्यासाठी घरकुल बांधकाम पूर्ण झाल्यानंतर इंजिनियर जेव्हा तुमचा फोटो काढून जाईल तेव्हा त्या ₹15,000च्या माध्यमातून तुम्हाला सौर ऊर्जेचाही लाभ मिळून जाईल. हीच एक अपडेट द्यायची होती कारण कुठल्याही पद्धतीच्या डॉक्युमेंटची तुम्हाला गरज नाही. 35,000चा लाभ हा दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळायला घरकुलधारकांना सर्वांना मिळणार आहे. धन्यवाद.